नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज बऱ्याच कालावधीनंतर तुमच्यासाठी घेऊन आलो आहे राजेश जगताप सरांनी लिहिलेली कथा. पण श्रोते हो, तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत तुमच्याकडनं चॅनल सबस्क्राईब करणं झालं नसेल तर एकच विनंती करतो, कृपया चॅनल सबस्क्राईब करा. ऐकूया श्रोते हो, राजेश जगताप लिखित निवडणुकीचे नामांकन. पण श्रोते हो, तत्पूर्वी राजेश जगताप सर म्हणतायत की श्रोते मित्र हो नमस्कार. मी लिहिलेलं प्रहसन केवळ मनोरंजनाच्या हेतूनं लिहिलेलं आहे आणि त्यात कोणत्याही प्रकारचा अवमान करण्याचा किंवा भावना दुखावण्याचा हेतू नाही. आपल्याला नम्र विनंती आहे की मनात कुठल्याही प्रकारचा किंतु परंतु आणू नये आणि या कथेकडे फक्त मनोरंजनाच्या दृष्टीनं पाहावं. श्रोते हो, ऐकूयात राजेश जगताप लिखित निवडणुकीचे नामांकन. राजेश सरांचं आवाहन लक्षात घ्या आणि मनात कुठलाही किंतु परंतु आणू नका. कोणाच्याही भावना दुखावण्यासाठी अवमान करण्याच्या हेतूनं ही कथा लिहिलेली नाही आहे. फक्त मनोरंजनाच्या दृष्टीतनं याकडे बघावं असं मी दीपक रेगे तुम्हा सगळ्यांना विनंती करतो आणि सुरू करतो आजची कथा. राजा विक्रमादित्य आपल्या आलिशान एअर कंडिशन महालात अस्वस्थपणे येरझाऱ्या घालत असलेला. एसीच्या थंडगार हवेतही त्याच्या कपाळावर घामाचा ओलावा दिसतोय, म्हणजे घाम फुटल्याचं लक्षण. अगदी दरदरून नसला तरी एसीच्या थंडगार हवेत घाम फुटणं हे काहीतरी घडल्याचं किंवा बिघडल्याचं सूचित करत असलेलं. विक्रमादित्याने आपल्या कमरेचा भरजरी दुशेला सोडून कपाळावरचा घाम पुसला. खबरदारी म्हणून गळा आणि छातीवरही दुशेला फिरवला. दुशेला पुन्हा कमरेला बांधून तो येरझारा घालायला लागला. तसं करताना तो तोंडातल्या तोंडात काहीतरी पुटपुटत असलेला. मधूनच भिंतीवरच्या घड्याळाकडे बघत उजव्या हाताची मूठ आवळून डाव्या हाताच्या तळव्यावर मारीत डॅमिट असं म्हणत होता. भिंतीवरच्या घड्याळावर विश्वास नव्हता म्हणून का काय, पण त्यांनी आपल्या अंगरख्याची डावी बाही मागे केली आणि मनगटावरच्या टायटनच्या गोल्डन घड्याळात बघितलं. दोन्ही घड्याळांची वेळ एकच असल्याची खात्री पटली. वेळ होती रात्रीचे 11:15. त्याला अजून 15 मिनटं थांबायला लागणार होतं. ही शेवटची 15 मिनटं त्याला 15 वर्षांसारखी वाटायला लागली. तो बरोबर 11:30 वाजता आपला महाल सोडून वेताळाला भेटायला 12 वाजता पोहोचणार होता. त्याला कधीकधी वेताळाचा रागही यायचा. आईला या वेताळाचे TV चॅनलवाले, मीडियावाले 8-15 दिवसापूर्वीच्या आंबलेल्या, काल परवाच्या शिळ्या आणि आजच्या सकाळच्या 9च्या ताज्या बातम्या दिवसाचे 12 आणि 12 24 तास कानाचे पडदे फाटेपर्यंत ओरडून सांगतायत. पण या वेताळाचं सगळंच उफराट. हा भेटणार रात्री 12च्या नंतर, तोही स्मशानात वडाच्या कुठल्या तरी फांदीला उलट्या लटकलेल्या अवस्थेत. मागच्या जन्मी बहुतेक हा रामदेव बाबाचा शिष्य असावा आणि त्यांच्याकडून शीर्षासन शिकता शिकता मेला असावा. अन्यथा नेहमी उलटं लटकणं कितपत योग्य आहे. भिंतीवरल्या घड्याळात 11:30चा टोल पडला आणि विक्रमादित्यानं आपली तलवार कमरेच्या दुशेल्यात खोचली. पायात बागदार जोडा घालण्यासाठी पाय उचलला आणि तेवढ्यात पहारेकऱ्यानं जोरदार हाकाटी दिली, जागते रहो, होशियार. आता हा महालाच्या दुसऱ्या कोपऱ्यात जाईपर्यंत थांबायला लागणार होतं. विक्रमादित्य पुन्हा वैतागून म्हणाला, अरे जागं राहून पहारा देण्यासाठी तुझी नेमणूक केली आहे. ती इतरांना झोप मिळावी म्हणून. त्यासाठी तू स्वतः होशियार राहायचं असतं. पण हा ओरडून झोपलेल्यांना जागं करतोय आणि वर होशियार राहा असंही सांगतोय. डॅमिट. पहारेकरी मुख्य दरवाज्यापासून दूर गेल्याची खात्री होताच विक्रमादित्य बाहेर पडला. मुख्य रस्त्यावर येताच त्यांनी स्मशानाकडे जाण्यासाठी डावीकडे वळण घेतलं आणि झपझप पावलं टाकली. जवळपास अर्ध्या तासाचं अंतर चालून गेल्यावर तो स्मशानात पोहोचला होता. स्मशानात पाय ठेवताच आडवा येणारा काळसर्प आज कुठे दिसत नव्हता.
झाडाच्या ढोलीत बसून टकामका पाहत घुतकारणारं घुबडही कुठे दिसत नव्हतं. विक्रमादित्याला आश्चर्य वाटलं आणि तोच आलास का? ये राजन ये, असं वेताळाचं विकट हास्य कानी पडलं. विक्रमादित्य कोण सुखावला. जराही वेळ न दवडता त्यांनी त्या जुनाट वडाच्या फांदीला उलटं लटकत असलेलं प्रेत काढून खांद्यावर टाकलं. विजत आलेल्या एका चितेवर त्यांनी ओझरता कटाक्ष टाकला आणि तो बाहेर आला. थांबून उजवीकडे जावं का डावीकडे जावं असा विचार केला, पण काय करावं काही समजत नव्हतं. त्याच्या मनाची द्विधा अवस्था ओळखून प्रेतात लपून बसलेला वेताळ म्हणाला, कसला विचार करतोयस राजन? डावीकडे जा किंवा उजवीकडे जा, काही फरक पडणार नाही. मी असाच स्मशानातल्या या जुनाट वडाच्या फांदीला उलटा लटकलेला असणार आणि तू ही असाच रात्रीच्या अंधारात 12 वाजता येऊन मला त्रास देणार. वर्षानुवर्ष हे असंच चालू होतं आणि असंच चालू राहील. खरंय का नाही? ए, बोल, क्या बोलता तू? यार गपरे, काय लोणावळा खंडाळा फिरून आलास का काय? राजन, लोणावळा खंडाळ्याचं काय घेऊन बसलायस? अख्खा महाराष्ट्र पालथा घालून आलोय. आहेस कुठे तू? म्हणजे? विक्रमादित्यानं काहीसं आश्चर्यानं विचारलं. सांगतो सांगतो सांगतो, ऐक. पण माझं बोलून होईपर्यंत आधेमध्ये बोलून, टाळ्या वाजवून किंवा घोषणा देऊन मला डिस्टर्ब करायचं नाही. तसं केल्यास तुला माहिती आहे, तुझ्या मस्तकाची 100 शकलं होऊन तुझ्याच पायावर पडतील. काय समजलास? यार तू काय मला धमकी देतो काय? प्रत्येक वेळेला आपलं हेच मस्तकाची 100 शकलं. आणि समजा तसं झालं तर तुला असं पाठीवर बसून रोज फुकट कोण फिरवून आणेल रे? विक्रमादित्यानंही जशास तसं उत्तर देऊन टाकलं. अरे राजन, त्या राजकीय कार्यकर्त्यासारखं लगेच नाराज नको होऊ रे. इतके दिवस नाही, इतकी वर्ष. असो, जे काही असेल ते. पण आपली युती किंवा आघाडी आहे ना, मग आपल्या पक्षाचे असे तुकडे झाले तर लोक काय म्हणतील? वेताळानं विक्रमादित्याला इमोशनल ब्लॅकमेल करण्याचा डाव टाकला. अरे वेताळ्या, विभाजन फक्त लोकांना दाखवण्यासाठी आणि सत्तेत आपला वाटा मिळवण्यासाठी असतं. अरे आपणही योग्य वेळ पाहून हात मिळवणी करू, त्यात काय एवढं? बोल बोल बोल, काय सांगणार होतास? माझी पाठ लागली दुखायला. आज जरा वजन वाढलं असेल. दिवसभर दाबून वडापाव खाल्लेत. बरं ऐक, आज 1 कमी 30 म्हणजे तब्बल 29 महानगरपालिका निवडणुकीच्या नामांकनाचा शेवटचा दिवस होता. सगळीकडे नुसती ही धावपळ, इच्छुकांची, त्यांच्या कार्यकर्त्यांची, पक्षप्रमुखांची, हायकमांडची. तुला सांगतो राजन, तब्बल 8 वर्षांनंतर महानगरपालिकांच्या निवडणुका जाहीर झाल्या आणि त्या दिवसापासनं एक जात सगळे निष्ठावंत इच्छुक उमेदवार तिकीट मिळवण्यासाठी जीवाचं रान करत होते. प्रत्येकाला आपल्यालाच तिकीट मिळेल अशी आशा होती. ज्यांना खात्री नव्हती त्यांनी त्या पक्षाला रामराम किंवा जय महाराष्ट्र केलं. होळीला गल्लीतल्या पोराटोरांनी बोंबा माराव्यात तसं एकनिष्ठ कार्यकर्त्यांनी अशा लोकांना गद्दार 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 म्हणून बोंबा मारायला सुरुवात केली. कोणी सोडून गेलं तर कोणी परतून आलं. कशासाठी? तर त्यांना निवडणूक लढवायची आहे, ती जनतेची सेवा करण्यासाठी. निवडणूक जिंकायची आहे, ती जनतेची सेवा करण्यासाठी, आणि त्यांनी सेवा करायला सुरुवातसुद्धा केली आहे. म्हणजे कोणी मतदारांना साड्यांचं वाटप करतंय, म्हणजे ती छान छान साडी नेसून सगळीकडे ऐटीत मिरवता येईल. सगळ्या नवरे मंडळींचा बायकोसाठी साडी आणण्याचा त्रास वाचला. कुणी बंद पाकिट देतोय, त्यामुळे ज्यांना पाकिट मिळालंय त्यांना त्यांच्या अनमोल मताची किंमत किती याचा अर्थबोध झाला.
कुणी घरपोच चपटीची डिलिव्हरी करतोय. त्यामुळे चपटी बहादरांचं जे काही टेन्शन वगैरे असेल ते कमी होण्यास मदत होईल. तर ज्यांनी कुणी मतदारांना थेट धाब्यावर नेऊन पोटभर जेवायला घातल्यामुळे उदरभरणो हे जाणीजे यज्ञकर्म असं केल्याचं पुण्य अनायसे पदरात पाडून घेता येईल. आणि मग मतदार भरल्या पोटानं एकनिष्ठ राहून मतदान करतील. बापरे बाप, किती रे ही सेवा. कार्यकर्त्यांनी सुद्धा वेळात वेळ काढून पक्षानं दिलेला वडापाव प्रसाद समजून भक्तिभावानं ग्रहण केला. सगळीकडे सेवाच सेवा. तुला सांगतो, इतका सेवाभाव दुसऱ्या कुठल्याही देशात दिसून येणार नाही. या कारणास्तव परदेशातले आमचे समस्त भूतबंधू आपल्या देशात परतण्याचं दिवास्वप्न बघायला लागलेत. तर नामांकनासाठी लागणारा AB फॉर्म मिळवण्यासाठी सर्व इच्छुकांना खूप धावपळ करायला लागली. आपण पक्षाशी एकनिष्ठ असल्याचं सिद्ध करूनही कित्येकांना तो फॉर्म मिळालाच नाही. मग कोणाला चक्कर आली, कोणाचं BP वाढलं, तर कोणाला लो BPचा त्रास झाला. जे कार्यकर्ते कालपर्यंत जिंदाबादच्या घोषणा देत होते त्यांनी मुर्दाबादच्या घोषणा देत निषेध नोंदवून टाकला. कार्यकर्त्यांना आपल्या नेत्याचा असा अपमान म्हणजे अख्ख्या महाराष्ट्राचा अपमान झाल्यासारखं वाटलं. अशा तऱ्हेनं तमाम मराठी माणसाची निस्वार्थ सेवा करण्याचा भाव मनात बाळगून इच्छुकांनी आपलं नामांकन सादर केलं. त्याचं सविस्तर वर्णन तुला पुढील कमीत कमी 2-4 दिवस तरी पाहायला ऐकायला मिळेल. पण त्यासाठी एखादा TV किंवा मोबाईल लागेल. तो ना तुझ्याकडे ना माझ्याकडे. असो, तसाही या निवडणुकांचा आपल्याला फायदा काय. राजन, दर 5 वर्षांनी होणाऱ्या निवडणुकीत निवडून येणारे राज्यकर्ते खरंच जनतेची सेवा करतात का? या प्रश्नाचं उत्तर तुला माहीत असूनही दिलं नाहीस तर परिणाम तुला माहिती आहे. तुझ्या डोक्याची 100 शकलं होऊन तुझ्याच पायावर पडतील. वेताळांनी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर द्यावं का न द्यावं या द्विधा मनस्थितीत क्षणभर विक्रमादित्य गुरफटला आणि मग आपल्या धीर गंभीर आवाजात उत्तरला, वेताळा, पक्ष, निवडणुका, नेते, कार्यकर्ते, निष्ठावंत किंवा गद्दार हे सर्व म्हणजे एक अभेद्य चक्रव्यूह आहे. आणि त्याचा फलित किंवा परिणाम तो ज्यांनी रचलाय आणि ज्या कारणासाठी रचलाय तो भेदण्याचं काम त्यांनाच करू द्यावं. आपण त्यात पडू नये. कारण हे कलियुग आहे. इथे फक्त व्यवहार होतो का सेवा होते हे ज्यांनी त्यांनी ठरवावं. विक्रमादित्याचं बोलून होताच वेताळानं आपली मिठी सैल केली आणि उद्गारला, राजन तू बोला मै चला. ये पुन्हा ये, मी तुझी वाट बघतोय. असं म्हणून तो हवेत झेपावला आणि पुढच्याच क्षणी त्या जुनाट वडाच्या झाडाला उलटं लटकून झोके घ्यायला लागला. श्रोते हो, तुम्ही ऐकत होतात राजेश जगताप लिखित कथा निवडणुकीचे नामांकन. कथा कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा. कथेचा व्हिडिओ लाईक करा. आपल्या कथाप्रेमी मित्रपरिवारात, नातेवाईकात, मित्रमंडळीत कथा शेअर करायला काहीच हरकत नाही. आणि हो, चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेला असेल तर आत्ता वरती माझा जो फोटो दिसतो या फोटोला क्लिक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. एवढीच विनंती करतो. थांबतो. भेटूयात वारंवार दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. नमस्कार श्रोतेहो.